प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर जो अमानुष लाठी हल्ला करण्यात आला, त्याचे लोण आता संपूर्ण भारतामध्ये पसरत आहे। हे आंदोलन आता फक्त दिल्लीपुरतं मर्यादित राहिलं नसून ते आता महाराष्ट्रामध्ये देखील घुसलंय। महाराष्ट्रात देखील आता या आंदोलनानं वातावरण तापलंय। मुसळधार पावसामध्ये गेल्या महिनाभरापासून कॉक्रोच जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली, अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली, सोनम वांगचुक यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं अतिशय शांततापूर्ण असं आंदोलन सुरू असताना या आंदोलनावरती रामानुष लाठी मार करण्यात आला। अगदी जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण आली। जे जालियनवाला बाग मध्ये गोळीबार केला होता इंग्रजांनी, त्याच पद्धतीची लाठी हल्ला किंवा त्याही पेक्षा निर्भयतेनं अतिशय क्रूरपणे लाठी हल्ला पोलिसांनी केला। अर्थात त्यावरती अनेक मतांतर आहेत। कोणाचं म्हणणं आहे की ते पोलीस नव्हते, ते त्या एका विशिष्ट पक्षाचे गुंड होते, स्थानिक गुंड होते, बाहेरच्या राज्यातून मागवलेले गुंड होते। अर्थात ते नंतर चौकशीमध्ये आपल्याला माहित पडणार असते गुंड होते की आणखी कोण होते। मित्रांनो, या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहे। विद्यार्थ्यांचं सांडलेलं रक्त आम्ही वाया जाऊ देणार नाही, असं भारतामधला प्रत्येक नागरिक बोलत आहे। जो संवेदनशील आहे, ज्याचं भारतावरती खरं प्रेम आहे, तो प्रत्येक भारतीय नागरिक आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचं रक्त वाया जाऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा करताना दिसत आहे। आणि हेच लोण आता संपूर्ण भारतामध्ये पसरलेलं आहे। महाराष्ट्रात देखील ते आलेलं आहे। आणि याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद करण्याची हाक दिली। मित्रांनो, या महाराष्ट्र बंद आंदोलनामध्ये विरोधी पक्ष सामील होईल का? हा महाराष्ट्र बंद यशस्वी पार पडेल का? जनतेचा मूड काय आहे? या सगळ्या प्रश्नांचा धांडोळा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। अर्थात या भीम पॅन्थर क्रांती वाहिनीवर आपण जर नवीन असाल तर भीम पॅन्थर क्रांती वाहिनीला अवश्य आपण सबस्क्राईब करा। आम्हाला विषमतावादी नफरतखोर शक्तीच्या विरोधात लढाईला बळ द्या, ऊर्जा द्या, शक्ती द्या। मित्रांनो, ह्या विद्यार्थी आंदोलनाची पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। गेल्या महिनाभरापासून विद्यार्थी आपल्या न्याय मागण्यासाठी उपोषण करतायत। सोनम वांगचुक सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक महान संशोधक जे या विद्यार्थ्यांच्या साठी धावून आले आणि त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पणाला लावून इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आमरण उपोषण आरंभ झालं। प्रत्येकाला खात्री होती की सोनम वांगचुक सारखा जागतिक दर्जाचा संशोधक उपोषणाला बसतोय, सरकार त्यांची दखल घेईल। आतापर्यंत सरकारनं कोणत्याही आंदोलनाची दखल घेतली नव्हती, कोणत्याही उपोषणाची केंद्र सरकारनं दखल घेतली नव्हती। कोणी जगतोय काय मरतो काय सरकारला काही घेणं देणं नव्हतं। अशा वेळेला सोनम वांगचुक सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान संशोधक उपोषणाला बसतोय, निदान या उपोषणाची तरी दखल सरकार घेईल ही भाबडी आशा इथल्या प्रत्येक भारतीयांना होती। परंतु तसं काही झालं नाही। आपल्याला माहित आहे की सोनम वांगचुक यांना 18 जुलैला भल्या पहाटे डॉक्टरच्या वेशातील काही लोकांनी बळजबरीनं दवाखान्यामध्ये उचलून नेलं, बळजबरीनं नेलं, फरफटत नेलं, अक्षरशः फरफटत नेलं। त्यावरती अभिजित दिपके यांनी दावा केला की ते डॉक्टर नव्हते, ते पोलीसही नव्हते, तर ते गुंड होते। डॉक्टरच्या वेशात, पोलिसांच्या वेशात ते गुंड होते। अर्थात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खरं काय खोटं काय याचा संपूर्ण चौकशी इन्क्वायरी पुढील काळात होईल। कारण जोपर्यंत ही सत्ता आहे त्या काळात ही चौकशी होईल असं काही वाटत नाही। परंतु सत्ता परिवर्तन होत राहते।
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. तथागत बुद्धांनी सांगितलेला आहे, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. त्या नियमानुसार परिवर्तन होणार, सत्ता परिवर्तन होणार आणि त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपल्याला कळून येतील नेमकं काय घडलं. मित्रांनो, 20 जुलै रोजी अगोदर ठरल्याप्रमाणे संसद भवनावरती विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला. विद्यार्थी त्यांच्या हातात असणार काय? फक्त वह्या, पुस्तकं किंवा पेन. याच्या पलीकडे त्यांच्या हातात काही नाही, पाठीला दप्तर. असे निशस्त्र विद्यार्थी जय 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 भीमचे घोषणा देत, इन्क्लाब जिंदाबादचे नारे लावत, लोकशाही जिंदाबाद, भारतीय संविधान चिरायू हो या घोषणा देत अतिशय शांततेच्या पद्धतीनं मार्गानं संसद भवनाकडे कूच करत होते. सरकार गेली महिनाभर आमच्या बरोबर बोलायला तयार नाही, त्यांचा प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर तुम्ही आमच्याकडे यायला तयार नाही, तुम्ही कमीपणा मानताय. सरकार म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांकडे यायला तुम्हाला लाज वाटते किंवा शरम वाटते. पण ठीक आहे, आम्ही तुमच्याकडे येतो, आम्ही आमच्या मागण्या घेऊन तुमच्याकडे येतो. आता तरी आमच्या बरोबर बोला, संवाद साधा. ही साधी आणि सोपी मागणी घेऊन विद्यार्थी तिथं निघाले. अचानक या विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला, तुफानी लाठी हल्ला होतो. पोलीस होते की आणखीन कोणी होते माहित नाही, कारण जे आता व्हिडिओ घेतायत त्या व्हिडिओमध्ये हे जे पोलिसांचे ड्रेस घातलेले लोक आहे, वेश परिधान केलेले लोक आहे, पोलिसांचे कपडे घालून, त्यांच्या वर्दीवर कोणत्याही प्रकारचा बॅच नाहीये, बिल्ला नाहीये. विदाऊट बॅचचे हे पोलीस. आणि त्यामुळे साहजिक शंका वाढलेली आहे की हे पोलीस होते की पोलिसांच्या वेशातले गुंड होते. कारण आजपर्यंतचा भारतीय इतिहास आणि पोलीस दंड संहिता आपल्याला असे सांगते की आंदोलन कितीही चिघळलं, कितीही ते दंगल सदृश्य झालं, तरी सुद्धा भारतीय नागरिकांवरती खांद्याच्या खाली जे काही तुम्हाला लाठी हल्ला वगैरे करणं आहे तो खांद्याच्या खाली करा, डोक्यात प्रहार करता कामा नये. या ठिकाणी उलट झालेलं आहे. या ठिकाणी डोक्यावरती तर लाठ्या काट्या मारल्या, परंतु जी एक मुलगी आता दवाखान्यामध्ये अतिशय गंभीर प्रकृती आहे तिची, ती दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे, तिच्या इथे मानेवरती लाठ्या काट्या मारल्यात. लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. एका मुलीवरती तुम्ही अत्याचार करता, अन्याय करता, तिला मारताय. सत्ता आहे म्हणून काय तुम्ही मालक आहात काय देशाचे? निवडून कोणी दिलं तुम्हाला? मतांची भीक तुम्ही आम्हालाच मागायला आलते ना आमच्याकडे. मतांची भीक मारताना लाज वाटली नाही आणि मारताना तुम्हाला लाज वाटत नाही? हा संतप्त सवाल आता संपूर्ण भारतामधून उठत आहे. मित्रांनो, ह्या गोष्टीचा राग प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. जो खरा भारतीय येतो, ज्याचं खरं या देशावरती प्रेम आहे, त्या प्रत्येक भारतीयाच्या मनात हा राग उसळत आहे. हा त्याचा प्रतिबिंब प्रकाश आंबेडकरांच्या त्या एका मोठ्या निर्णयानं झालेला आहे. प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केले 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद म्हणजे बंद. महाराष्ट्र बंद म्हणजे बंद. 23 जुलैला सगळे वाहतूक वगैरे सगळं बंद राहील. फक्त ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, ॲम्ब्युलन्स वगैरे, मेडिकल वगैरे, ते फक्त सुरू राहतील, बाकी सगळं बंद. कोण आहेत प्रकाश आंबेडकर? हे तेच प्रकाश आंबेडकर आहेत जे सगळ्यात आधी या आंदोलन स्थळाला, जंतर मंतरला भेट द्यायला गेले, सोनम वांगचुक यांना भेट द्यायला गेले, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला गेले. तेच प्रकाश आंबेडकर. आणि त्याच प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर या आंदोलनाकडे इतर राजकीय पक्षांच्या आणि इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष वेधल्या गेलं आणि मीडियाचे सुद्धा लक्ष वेधल्या गेलं. आणि तेव्हापासून हे आंदोलन अधिक चर्चेत आलं. चर्चेत होतं, चर्चेत नव्हतं असं नाही. अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या संवैधानिक आंदोलनामुळं हे आंदोलन चर्चेत होतच होतं, परंतु ज्या गांभीर्यानं त्याच्याकडे पाहायला पाहिजे होतं ते पाहिलं जात नव्हतं, बघितलं जात नव्हतं. परंतु प्रकाशजी आंबेडकरांच्या एंट्रीनं या आंदोलनाला एक नवं वळण लागलं आणि या आंदोलनाची देशभर चर्चा होऊ लागली. आणि त्याच्यानंतर इतरांचे पावलं, इतरांचे पाय जंतर मंतरकडे वळायला लागले. मित्रांनो, त्याच प्रकाश आंबेडकरांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. आपण जर पाहिलं
विद्यार्थ्यांना मारतानाचे व्हिडिओ जर आपण पाहिले असतील, अक्षरशः ज्याला हे व्हिडिओ पाहिले तो रडला नाही असा एकही भारतीय तुम्हाला भेटणार नाही. हा, जे उलट्या काळजाचे आहे, जे पत्थर दिल आहे, जे अंधभक्त मूर्खांध भक्त आहे, त्यांची गोष्ट सोडून द्या. ते कालही वेडपट होते ना, आजही वेडपट आहे, ते उद्याही आयुष्यभर ते वेडपट राहणार, त्यांची गोष्ट सोडून द्या. परंतु जो खरा भारतीय आहे तो प्रत्येक भारतीय, ज्याला मन आहे, ज्याला हृदय आहे, ज्याला काळीस आहे, ज्याला लेकरू बाळ आहे, ज्याचं लग्न झालेलं आहे, ज्याला लेकरू बाळ आहे, असा प्रत्येक भारतीय नागरिक हे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर हळहळलाय, रडलाय. इतके बेदम मारताय तुम्ही, सत्तेचा मार झालाय तुम्हाला. सत्ता आज आहे, उद्या नाही, हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. मित्रांनो, असो. आणि ह्याच गोष्टी पाहून प्रकाशजी आंबेडकरांसारखा महाविद्वान नेता देखील हळहळलाय, रडलाय. आणि प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केले 23 तारखेचा बंद पुकारलाय. अर्थात या बंदला किती प्रतिसाद मिळणार, विरोधी पक्ष या बंदमध्ये सामील होतील का, काँग्रेस पक्ष या बंदमध्ये सामील होईल का, उद्धव ठाकरे यांची शिवसेना या बंदमध्ये सामील होईल का, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष याच्यामध्ये सामील होईल का, हे पाहावं लागेल. परंतु आता कुणी मानापानासाठी रुसूक नये, राग भरू नये. विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांनी 23 जुलै रोजी जो महाराष्ट्र बंद पुकारलाय, तो काही त्यांच्या मुलाबाळासाठी पुकारलेला नाही, तो त्यांच्या जातीसाठी पुकारलेला नाही, तो त्यांच्या धर्मासाठी पुकारलेला नाही, तर या देशातल्या हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी बंद पुकारलेला आहे. हा बंद त्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पुकारलेला आहे. हा बंद त्या लेकरांचं जंतर मंतर वरून संसद भवनाकडे जाताना पोलिसांच्या वेशातल्या गुंडांनी जे रक्त सांडवलं, त्या सांडलेल्या रक्तासाठी प्रकाशजी आंबेडकरांनी बंद पुकारलेला आहे. त्यामुळे कोणीही निमंत्रणाची वाट न पाहता या बंद मध्ये सामील झालं पाहिजे. विरोधी पक्ष कोणी असो, काँग्रेस राहो की शरद पवारांची राष्ट्रवादी राहो की आणखी उद्धव ठाकरेंची शिवसेना राहो, निमंत्रणाची वाट न पाहता या बंद मध्ये प्रत्येकाने सामील झालं पाहिजे. राज ठाकरे यांच्या मनसेने देखील या बंद मध्ये सामील झालं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांचा घरचा बंद नाही, हा लोकांनी पुकारलेला बंद आहे. फक्त प्रकाशजी आंबेडकरांनी लोकांच्या वतीनं, जनतेच्या वतीनं आवाहन केलंय, एवढंच. मित्रांनो, राजकीय विरोधी पक्ष या बंद मध्ये किती सामील होतील ते आपल्याला काही तासांमध्ये कळणारच आहे. परंतु जनतेचा मूड काय, जनता काय, कोणता मूड मध्ये आहे जनता, तर जनता या सांडलेल्या रक्ताचा बदला घेण्याच्या मूड मध्ये आहे. विद्यार्थ्यांचं जे रक्त सांडलंय त्या रक्ताचा हिशोब मागण्याच्या मूड मध्ये जनता आहे. आणि म्हणून प्रकाशजी आंबेडकरांनी जो बंद पुकारलाय, महाराष्ट्र बंद पुकारलाय 23 जुलै रोजी, त्या बंद मध्ये ही जनता स्वतः सामील होणार आहे, ताकदीनं सामील होणार आहे आणि हा बंद यशस्वी करून दाखवणार आहे. मित्रांनो, हा बंद 23 जुलै रोजी जो बंद पुकारलाय प्रकाशजी आंबेडकरांनी, तो शांततेत पार पडावा, यशस्वीरित्या पार पडावा. ज्या बंदला कोणत्याही प्रकारचं हिंसक वळण लागता कामा नये, गालबोट लागता कामा नये, याचं आम्ही देखील आवाहन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. लोकशाही मार्गाने आपला लढा आहे, आपण लोकशाही मार्गानेच तो लढा जिंकू, हा विश्वास आम्हाला आहे. आणि म्हणून आपल्याला आवाहन करतोय की 23 जुलैच्या बंद मध्ये सामील होताना निळे झेंडे, भारतीय तिरंगा झेंडा अशोक चक्र चिन्हांकित आपल्या हातामध्ये असू द्या, भारतीय संविधान आपल्या हातामध्ये असू द्या. लाट्या काट्या आपल्या हातामध्ये शोभत नाही, आपल्याला दगड आपल्या हातात शोभत नाही, ते त्यांना शोभतात. ज्यांनी विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला केला ते त्यांना शोभते, ती अवलादच तशी आहे. त्यामुळे त्यांना लखलाभ. आपण मात्र हा बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असा, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाहीर आवाहन करतो. बंद यशस्वी होणार की नाही हे आपल्याला काही तासामध्ये कळणारच आहे. तोपर्यंत जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.